म्हणजे तसं जर आता मजेदार किस्सा आहे की गणित विषय ना आवडता विषय आहे. बर. आणि त्यामुळं कृषी खात्यातला कृषीचं शिक्षण आहे, त्यात गणिताचा त्याचा फारसा जास्त संबंध येत नाही. त्यामुळे ऑटोमॅटिक आवड होत गेली. वडील शेतकरीच आहेत, त्यामुळं शेतीशी पहिल्यापासून संबंधित आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात जरा आवड जास्त निर्माण झाली माझी. बीएससी ऍग्रीचं शिक्षण घेत असताना तिथून तुम्हाला कोणाची प्रेरणा मिळाली काय? महाविद्यालयाचं शिक्षण होत असताना आमच्या कॉलेजमध्ये माझे विद्यार्थी आहेत कॉलेजचे, त्यांची साधारणतः भेट व्हायची आमचे. मग जर उदाहरण द्यायचं झाले तर श्री संजय शिंदे सर, सध्या अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूरला आहेत सर. त्यानंतर श्री इंद्रजित देशमुख सर, काका सर्वांना माहिती आहे. त्यानंतर संजय पवार सर, आता मुख्य कार्यकारी अधिकारी ते सर चंद्रपूरला आहे. असे बरेच सिनियर वगैरे भेटत गेले. मित्रांनो, महाराष्ट्रात दरवर्षी बरेच तरुण तरुणी आपलं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असतात. शिक्षण घेत असतानाच प्रत्येकाने आपलं ध्येय ठरवलेलं असतं. काही जण व्यवसायाकडे वळतात, तर काही जण नोकरीच्या शोधात असतात. बऱ्याच जणांचं स्वप्न हे शासकीय नोकरी असतं. मग शासकीय नोकरी म्हटलं की स्पर्धा ही आलीच. या स्पर्धेत मोजक्याच तरुणांना यश मिळतं, पण जे अपयशी होतात ते पुन्हा प्रयत्न करतात. पण जे पुन्हा प्रयत्न करूनही अपयशी होतात ते निराश होतात व नोकरीचा मार्ग सोडून देतात. पण जे यशस्वी होतात त्यांचाही मार्ग काही सोपा नसतो, अत्यंत खडतर असतो. असेच एक तरुण आज आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. या तरुणांनी 1-2 नाही, तब्बल 3 पोस्ट अवघ्या 2 महिन्यात वयाच्या 27व्या वर्षी काढलेले आहेत. हे ऐकायला बरं वाटतं, पण त्या पाठीमागचा संघर्ष किती रंजक आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आज आपल्याकडे आलेले आहेत ओंकार सोकाशी. त्यांच्याकडे जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास कसा झाला. तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. आज बघील तर शासकीय नोकरी मिळवणं एवढं सोपं राहिलेलं नाही, पण तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. कारण तुम्ही 1-2 नाही तर तब्बल 3 पोस्ट अवघ्या 2 महिन्यात काढलेले आहेत. आम्हालाही उत्सुकता आहे तुमचा हा प्रवास कसा झाला हे ऐकण्याची. सुरुवातीला तुमची ओळख व तुमचं गाव, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण कुठं झालं हे सांगा. माझं नाव ओंकार संजय सोकाशी आणि माझं गाव बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा चांदोली वसाहत फायकेवाडी इथं झाले आणि माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बागणी इथे झालं. महाविद्यालयीन शिक्षण कुठं झालं व बीएससी ऍग्री ही साईटच निवडावी असं का तुम्हाला वाटलं? 11वी-12वी माझं शिक्षण विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूरला येथे झालं आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर कृषी महाविद्यालय इथे झालं. म्हणजे तसं जर आता मजेदार किस्सा आहे की गणित विषय ना आवडता विषय आहे. आणि त्यामुळं कृषी खात्यातला कृषीचं शिक्षण आहे, त्यात गणिताचा त्याचा फारसा जास्त संबंध येत नाही. त्यामुळे ऑटोमॅटिक आवड होत गेली आणि ऑलरेडी माझ्या घरात जे मोठे 3 भाऊ आहेत ते कृषी बीएससी ऍग्रिकल्चर शिक्षण झालंय. त्यामुळे फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे ऑटोमॅटिकली म्हणजे आकर्षित झालो. त्या वडील शेतकरीच आहेत, त्यामुळं शेतीशी पहिल्यापासून संबंधित आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात जरा आवड जास्त निर्माण झाली माझी. घरची पार्श्वभूमी कशी आहे? घरी कोण कोण असतं? घरी आम्ही आता सध्या 3 आहे. मी, आई आणि वडील, आणि मोठी बहीण आहे, तिचं लग्न झालेलं आहे, ती सध्या पुणे येत आहे. भाऊ आहे तुम्हाला? भाऊ नाही, मी एकटाच आहे. एकटेच आहे तुम्ही. 12वी झाल्यानंतर बीएससी ऍग्री साठी कुठल्या साली तुम्ही ऍडमिशन घेतलं? बीएससी ऍग्रीचं शिक्षण घेत असताना तिथून तुम्हाला कोणाची प्रेरणा मिळाली काय? 2014ला मी कॉलेजमध्ये एंट्री केली आणि 2018ला पास आउट झालो. 4 वर्षाची डिग्री असते आमची. कॉलेजमध्ये एक विद्यार्थ्यांचं फोरम असतं, स्वतःची लायब्ररी असते आणि तिथं मार्गदर्शन पर लेक्चर होत असायचे आम्हाला. त्यामुळे एक तिथं फाउंडेशन तयार झालं की भविष्यात कसा अभ्यास करायचा आपल्याला, किंवा काय काय अडचणी येऊ शकतात आपल्याला अभ्यास करताना, पुस्तकं कोणती वापरायची, हे ते डिग्रीत आम्हाला समजत होतं कसं करायचं. आणि आमच्या कॉलेजचे बरेच असे सिनियर आहेत ज्यांनी ऑलरेडी पोस्ट चांगली मिळवलेली होती. उदाहरण द्यायचं झालं तर विक्रांत मोरे सर, सध्या युपीएससी मधून ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, अहमदनगर कटक मंडळ, कॅन्टोन्मेंट बोर्ड जे असतं तिथं. त्यानंतर श्री निलेश शिंदे सर, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस युपीएससी मधून जे होतं, त्या सरांचं पण मार्गदर्शन असायचं. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यापासून तो पोस्ट निघेपर्यंतचा किती काळ गेला? या काळामध्ये आपण नेमकं काय केलं व अभ्यास कसा केला? मी 2018ला पास आउट झालो. त्यानंतर मी अभ्यास चालू केला. छत्रपती संभाजीनगरला मी क्लास लावला होता.
आणि क्लास करत करत असताना मला रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून लेक्चर म्हणून शिकवण्याची संधी मिळाली. मी 1 वर्ष रयत शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करताना कधी कधी अपयश पण यायचं, मला कधी कधी 1-2 मार्कामध्ये अपयश यायचं, पण न खचून जाता अभ्यास केला. आणि त्यामुळेच मला सलग, जरी सुरुवातीला अपयश आली तरी सलग लागोपाठ 3 वेळा याचं यश मिळालंय. आणि सांगायला अभिमान वाटतोय की सातारा जिल्ह्याचा ग्रामसेवक मध्ये माझा प्रथम क्रमांक आला. साधारणतः 80 परीक्षा तर मी सुरुवातीला नापास झालोय आणि त्यानंतर सलग 3 वेळा यश मिळाले. हॅट्रिक, यशाची हॅट्रिक झाली परत. 80 परीक्षा नापास झाल्यानंतर सलग 3 पोस्ट तुम्हाला मिळाले. होय. ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक ही 3 पोस्ट तुम्ही मिळवली. पण यातली कृषी सहाय्यक ही पोस्टवरच काम करावं असं तुम्हाला का वाटलं व या पोस्टचे नेमके कार्य व जबाबदारी काय? आता माझं शिक्षण BSc ऍग्रिकल्चर झालंय, त्यामुळं म्हणजे जे माझं शिक्षण झालंय त्यातच मला काम करायची आवड आहे, म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. आणि पहिल्यापासूनच शेतीची आवड आहे, वडील शेतकरी असल्यामुळं आणि शिक्षण माझं त्यात झाल्यामुळं म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. सध्या सांगायला गेलं तर जे PM किसान योजना आहेत, शेतकऱ्यांना खात्यावर 2000 मिळतात, त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान योजना, त्याचं सगळं काम आमच्याकडे असतं. शेतकऱ्याचं काही कारणामुळे खातं जर इनॅक्टिव्हेट झालं तर योग्य ती कागदपत्रक घेऊन त्याची पूर्तता करून त्यांचं खातं सुरू करणं. त्यानंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, ते पण काम आमच्याकडे असतं. किंवा काही कारणामुळे समजा अपघाती मृत्यू झाला एखाद्या शेतकऱ्याचा तर गोपीनाथ मुंडे अपघात योजना, ते पण आमच्याकडेच आहे. 2 लाख रुपये 2 लाख रुपये अशा बऱ्याच योजना आहेत आमच्याकडे. ह्या प्रामुख्याने ज्या 3-4 आहेत त्या तुम्हाला सांगितल्या. शेतकऱ्यांच्या समस्या वगैरे आम्ही समजावून घेतो शांत, आणि त्यानुसार त्यांना तज्ञांचं मार्गदर्शन असेल किंवा कोणत्या विद्यापीठाशी किंवा रिसर्च सेंटर आहेत त्याची आम्ही कॉन्टॅक्ट, तिथल्या तज्ञांशी आम्ही शेतकऱ्यांचा म्हणजे कॉन्टॅक्ट करून देतो. अशी कधी तुमची मानसिकता झाली का की आपण एवढ्या वेळा अपयशी होतोय, सक्सेस होत नाही, यश मिळत नाही, आपण आता हे सगळं सोडून द्यावं, अशी कधी तुमची मानसिकता झाली का? शक्यतो ज्यावेळी अपयश यायचं का नाही आपल्याला, त्यावेळी कसं व्हायचं की असं वाटायचं आता सोडून द्यावं आपण, अपयश यायला लागलंय. मग मी त्यावेळी काय करायचं, असं कधी अपयश आलं तर लायब्ररीतून आलं की शांत मनसोक्त जेवायचं, झोपायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मी लायब्ररीत परत एकदा पुन्हा जोशानं अभ्यासाला जायचो. म्हणजे थोडक्यात काय केलं मी, अपयश कधी डोक्यावर असं म्हणजे त्याचा कधी स्ट्रेस घेतला नाही अपयशाचा, आणि पाऊल पुढे टाकत गेलो आणि यश मिळवलं. शेवटी अपयश आलं की आपल्याला असं वाटतंय की आता लोक मला काय म्हणतील, मला म्हणजे मी कसं समाजात जाऊ, निगेटिव्हिटी येत राहते. मला पण अभ्यास करताना जाणवायचं की बरेच पाहुणे असे कार्यक्रमात भेटले की विचारायचं सिलेक्शन झालं का नाही, कुठल्या परीक्षा देतोयस. मध्यंतरी अशी स्टेज आली की अपयश येत राहते, मी कार्यक्रमाला जायचं थोडंसं वर्ज केलं, बंद केलं. म्हणजे जिथं अत्यावश्यक आहे त्याच फक्त कार्यक्रमात जायचं. कसं व्हायचं, एखाद्याने आपल्याला सहज एखादा प्रश्न विचारलेला असतोय आणि ते आपल्या मनाला लागलं आणि आपल्या त्यात 3-4 दिवस असंच जातात बिना अभ्यासाचं. विचार करत राहतोय आपल्या डोक्यात ते. त्यामुळे ती एक गोष्ट पाहिली मी आणि काही यश मिळालं शेवटी. त्यामुळे आता काय, आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आता दुनियाची रीत कशी आहे, अपयश येते तोपर्यंत तुमचं कोण नसतंय. आणि आता मला यश मिळालं असं कधी कोण विचारत पण नाही की बाबा आता म्हणजे असं तुला अपयश आलतं का, प्रश्न लोक विचारत नाहीत. आता ज्यावेळी तुम्हाला यश मिळतं ना, ज्यावेळी तुमच्या यशाचा गुलाब अंगावर पडतो तुमच्या, त्यावेळी तुमचा एक पुनर्जन्म जो असतो, दुसरा जन्म, तुमचा वाईट काळ पूर्ण संपलेला असतो. जे तरुण या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्या तरुणांनी कशी तयारी केली पाहिजे असं तुमच्या अनुभवावरून काय सांगाल? तर जे आता अभ्यास करत आहेत किंवा जे ह्या क्षेत्राकडे वळणार आहेत त्यांच्यासाठी आता कोरोनामुळे जरी ती वाईट काळ असेल तर त्यामुळे काय चांगले पण बदल झाले. ऑनलाईन शिक्षण आता मुलांना घर बसल्या मिळत आहे. म्हणजे आता पुण्याला किंवा लांब कुठं जायची गरज नाही. एखादा चांगला ऑनलाईन क्लास करून घ्यावा 2-3 महिन्याचा आणि विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी करावा आणि दिवसाचा अभ्यास करताना त्यांनी कसं शेड्यूल करावं, 50 मिनिट त्यांनी मोबाईल पूर्ण लांब ठेवावा, 50 मिनिट अभ्यास करावा, फुल फोकस आहे. 50 मिनिटं पूर्ण झालं, 10 मिनिटं त्यांनी ब्रेक घेतला तरी चालतोय. 10 मिनिटाचा ब्रेक झाला परत त्यांनी असं 50-50 मिनिटाचा जर अभ्यास केला त्यांनी केला तर त्यांना यश हमखास मिळेल. ग्रामीण भागातल्या मुलांनी काय केलं पाहिजे किंवा कुठेही असतील विद्यार्थी,
तर त्यांनी काय केलं पाहिजे, एक शांत खोली असेल का नाही तिथं त्यांनी अभ्यास केला पाहिजे. शक्यतो खोलीमध्ये असं काही हलणाऱ्या किंवा आपल्याला विचलित करणाऱ्या गोष्टी नसाव्यात. फुल फोकसनं विद्यार्थ्यांनी तेवढाच एक 50 मिनिट अभ्यास करावा. आणि 50 मिनिट अभ्यास झाला की आपलं थोडंसं मन विचलित व्हायला चालू होते. बरोबर. जास्त वेळ आपण एकाच ठिकाणी शास्त्रीय कारण एकाच ठिकाणी आपण जास्त वेळ अभ्यास करू शकत नाही. बरोबर. मग साधारणतः एक 40 किंवा 50 मिनिटं शांत अभ्यास करावा. मोबाईल अगदी पूर्ण स्विच ऑफ करायचा. बरोबर. आपलं जे वाचन आहे ते करावं. आणि ज्यावेळी तुमचे 40-50 मिनिटं पूर्ण होतील सलग अभ्यास, एक 10 मिनिटं तुम्ही ब्रेक घ्यावा. मग त्यात तुम्ही चाललं पाहिजे किंवा एखाद्याला गाणी ऐकायची आवड असेल तर त्यात गाणी ऐकले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण पुन्हा जी 10 मिनिटं तुमचा ब्रेक झालाय तो झाल्यावर परत पुन्हा एकदा तुम्ही अभ्यासाला बसलं पाहिजे. आणि असं जितके तुम्हाला दिवसाचे असं टप्पे करून अभ्यास करता येईल तेवढं विद्यार्थ्यांना फायदा होईल. मग तो भले माध्यमिक शाळेतला विद्यार्थी असू दे, ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी असू दे किंवा स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी असू दे, बरोबर, त्याला ह्या पद्धतीचा 100% त्याला फायदा होईल. आणि सायंटिफिक रिझन पण आहे त्याला. बरोबर. आणि मी ही पद्धत वापरायचो आणि त्यामुळे मला असं जास्त वेळ अभ्यास करताना कधी कंटाळा आला नाही. बरोबर. किंवा कधी कधी कसं होतंय मुलांचं की अभ्यास करताना असं पुस्तकात त्यांनी लक्ष आहे खरं डोक्यात काहीतरी विचार वेगळे चालू आहे. अशी कधी स्टेज येऊ नये म्हणून ही पद्धत मला वाटते बेस्ट आहे आणि सगळ्या वयोगटासाठी चांगली आहे, योग्य आहे. बरोबर. ही पद्धत प्रत्येकानं वापरावी असं माझं वैयक्तिक मत आहे आणि याचा तुम्हाला सर फायदा होणार. शिक्षण घेत असताना किंवा ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्ही कधी टॉपर होशील असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? 7वी-8वी मध्ये असल्यापासून मला वाटायचं की आपला शाळेत पहिला नंबर यावा. बरं. असं ते स्वप्न 10वी पर्यंत पण कधी पूर्ण झालं नाही. 12वीत गेलं पण वाटायचं की आपला काहीतरी पहिला नंबर यावा. बरं. पण त्यावेळी पण असं कधी आला नाही. डिग्रीत पण वाटायचं की कधी तर आपला एखादा पहिला नंबर यावा. ते तिथं पण कधी आला नाही. आणि योगा म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं की साताऱ्यामध्ये मी ग्रामसेवक मध्ये टॉपर आहे, पहिला क्रमांक आहे माझा तिथं. म्हणजे एक किती वर्षापूर्वीचं जे माझं स्वप्न होतं ते 2024 मध्ये 9 ऑगस्टला ते माझं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे एवढे अपयश आलेत, मला असं कधी वाटलं पण नाही की आता आपण एवढा अपयश होतोय. असं वाटायचं की आपण काटाव कुठं पास व्हावं, भले 250 नंबर असू दे किंवा 300 नंबर असू दे, आपला काटाव पास व्हावं. पण आपलं जे कष्ट आहे, तुम्ही जे अभ्यास केलेला असतो ते सर कधीच वाया जात नाही. बरोबर. म्हणजे जे म्हणतात की कधी असं कोणती गोष्ट वाया जात नाही, त्याचा मला अनुभव आला. बरोबर. आणि खरंच खूप अभिमान वाटतोय जे आपण कितीतरी वर्षापूर्वी आपण स्वप्न धरलेलं ते पूर्ण झालं. म्हणजे एवढं मध्यंतरी अपयश आली, खचून न गेल्यामुळे मला ते यश मिळालं. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी असू देत किंवा शहरी भागातील विद्यार्थी असू देत, त्यांनी माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही अपयशाला खचून जाऊ नका. असे अपयश आहे त्याला अजिबात तुम्ही घाबरू नका. तुम्ही 1 म्हणता 3 पोस्ट काढल्या, हे सगळं करत असताना घरच्यांचा सुद्धा पाठिंबा असणारच. त्यावेळी हा निकाल ऐकल्यानंतर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या, आईच्या वडिलांच्या काय प्रतिक्रिया होत्या? मी आता कृषी सेवक पदावर काम करत होतो, वाळव्यात होतो. साधारण संध्याकाळी 6 वाजले तरी पण मला फील्ड काम असल्यामुळे मी त्या फील्डवर गेलो शेतकऱ्यांना भेटायला. त्याचवेळी मला माझ्या ज्युनियरचा फोन आला, अहो सर की ग्रामसेवकचा निकाल लागलाय आणि तुमचं सिलेक्शन झालंय, अभिनंदन. धन्यवाद. मी एका शेतकऱ्यांना भेटायला चाललोय, तुम्हाला नंतर करू का? अहो सर ऐकून तर घ्या, तुम्ही सातारा जिल्ह्याचं टॉपर आहे सर, तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. मग मी माझे एक सहकारी गाडी चालवत होते, मी मागे बसलेलो. मग मी तसाच तो फोन कट केला, लिस्ट मध्ये माझं नाव बघितलं तर माझा पहिला प्रथम क्रमांक होता. मी तसाच आईला फोन केला. आई माझी गृहिणीच आहे, तिचं पण शिक्षण जेमतेम आहे, म्हणजे 9वी-10वी पर्यंत शिक्षण आहे. आईला सांगितलं, आई माझं 3री पोस्ट निघाली म्हणलं आज. आणि आनंदाची गोष्ट आहे की मला माझा पहिला नंबर आलाय, स्वप्न आज पूर्ण झालं सातारा जिल्ह्यात. माझं असं सांगितलं आईच्या डोळ्यात पाणी यायला लागलं की या मुलानं मला म्हणजे एवढा असं चांगलं दिवस बघायला मिळालं. बरोबर. म्हणजे मुलांना कधीच मला असं कुठली गोष्ट मागितली नाही की बाबा मला मोबाईलच पाहिजे, मला गाडीच पाहिजे. आहे ती सिच्युएशन मधनं मी मार्ग काढत गेलो. बरोबर. हेच महत्व. आणि स्पर्धा परीक्षा करताना माझा एक असं ऍटिट्यूड होता की म्हणजे एक दृष्टिकोन की समस्यांची जास्त चर्चा करत बसायचं नाही. बरोबर. समस्या समोर आली तर आपण उपाय काय काढू शकतो त्याची मी जास्त चर्चा करायचो. किंवा जर मला त्यातनं उपाय सुचत नसेल तर माझे जवळचे सहकारी जे माझ्या रोज अभ्यास करायचे त्यांना सांगायचं की अशी सिच्युएशन आल्या, बरोबर, ह्यातनं मार्ग कसा काढेल. म्हणजे आजकाल लोक बरेच नुसतं प्रॉब्लेमची चर्चा करतात, माझ्या आयुष्यात असंच झालं, माझ्या आयुष्यात तसंच झालं. मी तसं कधी केलं नाही, तो दृष्टिकोन कधी ठेवला. बरोबर. आपल्या दृष्टीचा इलाज होऊ शकतोय, खरं दृष्टिकोनाचा नाही. आणि तुम्हाला सांगितलं की आईचा ज्यावेळी
फोन केला, आईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं अक्षरशः. आणि त्यावेळेस मला वाटलं की बस आपण काहीतरी आता चांगलं केलंय, की आपल्यामुळे आई वडिलांना म्हणजे अभिमानाचा आपण दिवस दाखवू शकतोय. बरोबर. वडिलांना जेव्हा समजलं, वडिलांची काय रिएक्शन होती? वडिलांना आईचा फोन झाल्यावर लगेच आईनं वडिलांजवळ दिला फोन. बरं. वडील म्हणले, अरे मला आता काय सुचना असं काय बोलू काय नको. आनंदाच्या ह्याच्यात भारावून गेले. मग त्यांना म्हणलं असू दे आता एक 6-6:30 झाले, मी थोडा वेळ येतो घरी, मी वाळ्यात होतो त्यावेळी. बरं. नंतर घरी आल्यावर मग आम्ही साजरा केला आनंद. बरोबर. आणखीन एक सर सांगायचं राहिलं की ह्यात आयुष्यात टर्निंग पॉईंट, प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतोय. माझ्या आयुष्यात पण टर्निंग पॉईंट होता. म्हणजे मी 10वी पर्यंत एक अवरेज लेवलचा विद्यार्थी होतो. बरं. आणि असं अभ्यास करू वाटत नव्हता. असं अभ्यास सोडून मला असं फिरायचो किंवा टीव्ही बघायचो अशी आवड होती. त्यामुळे मला 10वीत सर कमी मार्क पडले, साधारणतः 77.45 पडले. आणि त्यानंतर आता आपण ज्युनियर कॉलेजला ऍडमिशनला घ्यायला जातोय. मग तिथं मेरिट लागलं सर 85%चं. मग त्यामुळे मला कमी टक्के असल्यामुळे मला डोनेशन भरायला लागलं. डोनेशन म्हणजे 4,000 डोनेशन, रक्कम जास्त नाही. बरोबर. पण डोनेशन भरायला लागल्यामुळे का नाही ती मनात कुठं तर असं टोचलं की खंत वाटली, आपण अभ्यास केला नाही त्यामुळे आपल्या घरच्यांना डोनेशन भरायला लागलं. त्यानंतर 11वीतच एक असं मनात ठरवलेलं की इथून पुढे आपल्यामुळे कधी घरच्यांना डोनेशन भरायला लागू नये. बरोबर. मग 11वीत मन लावून अभ्यास केला. 11वीत मला एक सागर पाटील म्हणून माझा मित्र सहकारी चांगला भेटला. आम्ही दोघांनी खूप मन लावून अभ्यास केला. आणि आम्हाला जे ड्रीम कॉलेज होतं आमचं गव्हर्नमेंट, कृषी महाविद्यालय कोल्हापूर, आम्हाला पहिल्याच राऊंडला आम्हाला ऍडमिशन मिळालं तिथं. बरं. म्हणजे 11वी-12वीची संगत, आणि दोघांना पण आम्हाला डोनेशन भरायला लागले त्यावेळी. बरोबर. ऍडमिशनसाठी 11वीसाठी. आणि डिग्रीत आम्ही दोघं पहिल्या राऊंडला तिथं कोल्हापूर कृषी महाविद्यालयात ऍडमिशन घेतलेलं. मग त्यानंतर कधीच मागवून बघितलं नाही किंवा कधीच असं अपयशानं म्हणजे चांगल्या ह्यानं संगीत अभ्यास करत गेलो. आणि कोल्हापूरला सर खरंच सहकारी मला चांगले मिळाले. आणि ते पण आज सर मोठमोठ्या पदावर, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत सगळे. या परीक्षांची तयारी करत असताना लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा कधी योग आला का? हो, मी महाराष्ट्र कृषी सेवा जी MPSC परीक्षा घेते त्याची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू दिला होता. इंटरव्ह्यू माझा यशदा पुणे, म्हणजे क्लास 1 अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे, तिथं इंटरव्ह्यू झाला होता माझा. आदरणीय दिलीप पांढरपट्टी सर, MPSC सदस्य, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता माझा. पण काही कारणावर थोड्या मार्कात मला त्या अपयश मिळालं. मी राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली आहे, सगळ्यात अवघड समजली जाते आता महाराष्ट्रातली. बरोबर. त्याची पूर्व परीक्षा पास होऊन मी मुख्य परीक्षा दिली होती. आणि त्यासोबत मी IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर, म्हणजे प्रत्येक बँकेत एक कृषीच्या रिलेटेड म्हणजे लोन पास करायला एक कृषीचा अधिकारी असतो, त्याला ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतो. बरोबर. त्याची पण मी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि जो फायनल इंटरव्ह्यू असतो तो पण दिलेला. पण तिथं काही कारणामुळे थोड्या मार्गात अगदी मला अपयश आलं. त्यामुळे जवळपास मला 2 इंटरव्ह्यूचा अनुभव आहे, IBPSचा आणि MPSCचा. जे तरुणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचा काही विचार किंवा भविष्यात असं काही नियोजन आहे का? सध्या तर असं क्लासेस घेण्याचा असं काही उद्देश नाही, पण युट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेन. कारण मी ज्या फेज मधून गेलोय त्या फेज मधून बरेच विद्यार्थी जात आहेत, अपयश येत आहे किंवा अगदी थोड्या मार्कात, एक मार्कात किंवा पॉईंट मध्ये विद्यार्थ्यांना अपयश येत आहे. आणि असं होऊ नये की विद्यार्थी अगदी यशाच्या जवळ गेलाय आणि तिथून तो मागे फिरायला, असं व्हायला नको. म्हणून डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा माझा उद्देश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, मग भले इंस्टाग्राम असू दे, युट्यूब असू दे किंवा टेलिग्राम असू दे, फेसबुक असू दे. तुम्ही या सर्व परीक्षांचा अभ्यास करत असताना कुठं क्लास, अकॅडमी किंवा लायब्ररी लावली होती का? मी डिग्री झाल्यानंतर राहुरी विद्यापीठामध्ये पण 5-6 महिने अभ्यासाला होतो मी तिथं. आणि तिथले जर शेड्यूल सांगायला गेलं तर तिथं 7-12 फॉर्म्युला असायचा. म्हणजे सकाळी 7ला विद्यार्थ्यांनी लायब्ररीत जायचं आणि रात्री 12 पर्यंत अभ्यास करायचा. सकाळी 7 ते संध्याकाळी, मध्यंतरी दुपारी तुम्हाला 12 ते 2 जेवायला वेळ असायचा. 2 तास. 2 तास. आणि त्यामुळे तिथंच अभ्यासाची मला चांगली सवय लागली तिथं. म्हणजे एका ठिकाणी बसायचा जो स्टॅमिना असतो का नाही अभ्यास करायला, तुम्हाला तिथून एक बाळकडू म्हणतात ते तिथूनच मिळाले मला. तर मी बराच वेळ अभ्यास करू शकायचो. त्यानंतर मी अष्टाय्य अभ्यास चालू केला, युवा कृती फाउंडेशन आणि नालंदा वाचनालय, इथं मी अभ्यासाला होतो.
लायब्ररीला. तर वडील शेतकरी असल्यामुळं जेमतेम परिस्थिती आपली, बाहेरचा खर्च परवडत नव्हता. बरोबर. मग असं ठरवलं की बाबा भले 6 महिने लेट होते यश मिळायला, खरं घरचं बघून आपण अभ्यास करूया. राहुरी विद्यापीठ म्हणजे महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील एक नामांकित विद्यापीठ आहे कृषीच्या बाबतीत. तिथल्या माजी विद्यार्थ्यांच्याकडून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली का? आता सगळ्यात बेस्ट उदाहरण सांगायचं झालं तर आदरणीय शेखर गायकवाड सर, जिल्हाधिकारी आता आयुक्त आहेत. त्यांच्याकडून जास्त प्रेरणा मिळाली की प्रशासनात आपण कसं काम केलं पाहिजे. की राहुरी विद्यापीठानुसार असंख्य विद्यार्थी घडले आहेत मोठे. बरोबर. त्यामुळं शेखर गायकवाड सर असतील किंवा संजय पवार सर असतील, श्री इंद्रजित देशमुख सर असतील, यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळत गेली अभ्यासाची. जे तरुण तरुणी सध्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? त्यांना एकच संदेश देईन की अभ्यास करत राहा. अपयश जरी आलं तर तुम्ही खचून जाऊ नका. जरी आज तुम्हाला अपयश आलं ना तरी त्या दिवशी थोडी रेस्ट घ्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करा आणि कधीच थांबू नका. तुम्हाला पाहिजे ते पोस्ट तुम्हाला मिळत जाईल. 10वी किंवा 12वीला जे विद्यार्थी अभ्यास करणार आहेत किंवा माध्यमिकला, तर त्यांनी काय करावं की शाळेतून आल्यावर पहिला थोडं फ्रेश व्हावं. मोबाईल सगळ्यात आधी लांब ठेवा. मोबाईल सध्या टेक्नॉलॉजी नुसार राहिलं पाहिजे. अभ्यास करताना तरी मोबाईल थोडा लांब ठेवला पाहिजे. अतिरेक करू नये. आल्यावर मी तुम्हाला सांगितलं की एक साधारणतः 40-50 मिनिटं मोबाईल पूर्ण लांब स्विच ऑफ करून ठेवा आणि मुलांनी शांत अभ्यास केला पाहिजे. आणि जर ग्रुप डिस्कशन केलं, 2-3 विद्यार्थी एकत्र येऊन जर त्यांनी एकमेकाला त्या संकल्पना समजून सांगितल्या तर आणखीन चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊ शकतोय. आणि माझं म्हणणं आहे की आठवड्यातून एक साधारणतः टेस्ट सोडवली पाहिजे विद्यार्थ्यांनी. ती कोणीही असू दे, शाळेतले विद्यार्थी असू दे, कॉलेजचे असू देत किंवा स्पर्धा परीक्षा देणारे असू देत, त्यांनी आठवड्यातून एकदा टेस्ट कोणती पण सोडवली पाहिजे, जेणेकरून त्यांना म्हणजे काय स्वतःचं मूल्यमापन करता येईल त्यांना, किंवा आपल्या कुठं चुका होतात त्यात काय आपण बदल केला पाहिजे. बरोबर, असं झालं पाहिजे. विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. आपली संगत कशी आहे त्याचा प्रभाव आपल्या करिअरवर पडत असतो. आपली जर संगत चांगली असेल तर त्याचाही प्रभाव करिअरवर तसाच पडणार. डिग्रीत असताना मला मित्र परिवार चांगला मिळाला होता. तुम्हाला म्हणजे माझा एक मित्र आहे शुभम खडपकर, त्याला 10वीला जवळपास 99.63 मार्क होते एवढे. बरं. तर त्याच्यासोबत अभ्यास करताना पण माझ्या बऱ्याच संकल्पना, कन्सेप्ट असेल त्या क्लिअर होत गेल्या. म्हणजे डिग्रीला गेलं मला बऱ्याचपैकी चांगलं मित्रमंडळ मिळालं होतं मला. म्हणजे डिग्री करताना तुम्हाला सराउंडिंग चांगलं मिळाल्यामुळे तुम्हाला हे यश संपादन करता. आणि आता सांगायला अभिमान वाटतोय की आमचे जे जवळचे काही काही सिनियर आहेत ते मोठमोठ्या चांगल्या पदावर आहेत. मग आमचा एक ज्युनियर आहे अक्षय पाटील, तो आता सध्या असिस्टंट कमांडंट आहे सीआरपीएफ मध्ये. म्हणजे आपल्या जवळचं जे डीवायएसपी पद आहे तसं केंद्रातलं डीवायएसपी पद आहे ते सीआरपीएफ मध्ये. आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या जे एक सिनियर आहेत अमृता सुतार मॅडम, त्या आता नायब तहसीलदार आहेत मुंबईला. म्हणजे आमचं जरी गेट टुगेदर जर झालं तर बरेच मोठमोठे क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी सगळे आम्ही एकत्र गेट टुगेदरच्या निमित्ताने. इथे येऊन कसं वाटलं ते सांगा. मला इथे खूप छान वाटलं. तुम्ही जो उपक्रम आता हाती घेतलाय तो खरंच खूप कौतुक करण्यासारखा आहे आणि या माध्यमातून, तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत चांगली माहिती पोहोचते, याचा खरंच आनंद वाटतोय मला. आपण 1-2 नाही तर तब्बल 3 पोस्ट अवघ्या 2 महिन्यात व 27व्या वर्षी काढल्या. तुम्ही महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील तरुण तरुणींच्यासाठी एक प्रेरणा आहात. आपण जे यश मिळवलं ते यश दुसऱ्या तरुण तरुणांनीही मिळवावं अशासाठी आपण काम करावं, असे आम्ही आपल्याकडून अशा अपेक्षा व्यक्त करतो. आपण इथं आलात त्याबद्दल आपण आभार व्यक्त करतो. मित्रांनो, सध्या शासकीय नोकरी मिळवणं एवढं सोपं राहिलेलं नाही, पण ते तेवढं अवघडही नाही असं वाटतं. कारण आपल्याकडे जे आज पाहुणे आले होते त्यांच्या सर्व प्रवासावरून लक्षात येतं की त्यांचे प्रयत्न, त्यांची चिकाटी आज त्यांना यशापर्यंत घेऊन गेली. आपणही याच मार्गावर जर गेलो तर आपल्याला यश नक्कीच मिळेल. महाराष्ट्रातील सर्व तरुण तरुणींनी या अनुभवाचा आपल्या करिअरमध्ये फायदा करून घ्यावा व असंच यश मिळवावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.